देश भर में बेकाबू हुआ वक्फ बोर्ड का कब्जा। वक्फ बोर्ड ने ठोका भारतीय सेना की जमीन पर दावा। वक्फ बोर्ड ने सेना को कन्नूर छावनी खाली करने का जारी कर दिया नोटिस। वक्फ बोर्ड भारतीय सेना और रेलवे के बाद तीसरा सबसे बड़ा भूमि धारक। कभी बिहार के गांव तो कभी कर्नाटका में 600 से ज्यादा परिवारों की जमीन पर कब्जा करने के बाद अब वक्फ बोर्ड ने भारतीय सेना को भी भेज दिया है नोटिस, वो भी जमीन खाली करने का, जिससे ये लगातार प्रतीत हो रहा है कि देश भर में लगातार जो है वो जमीन कब्जाने का जो प्रकोप है वो वक्फ बोर्ड का लगातार बढ़ता हुआ नजर आ रहा है। आपके लिए बता दें कि अभी कई जगहों पर ऐसे मामले चल रहे हैं और जनता ने खुद वक्फ बोर्ड के खिलाफ हाई कोर्ट से लेकर सुप्रीम कोर्ट में लगा रखी है याचिका। पर अब तो हद हो गई है जब वक्फ बोर्ड ने भारतीय सेना के कन्नूर छावनी को खाली करने का नोटिस भेज दिया है और भारतीय सेना की जमीन पर भी अपना दावा जो है वो ठोक दिया गया है इस वक्फ बोर्ड के द्वारा। आपके लिए बता दें कि भारत में अगर तीसरे नंबर पर किसी के पास सबसे ज्यादा जमीन है तो वो है वक्फ बोर्ड, पहले है भारतीय सेना और फिर है भारतीय रेलवे और उसके बाद है वक्फ बोर्ड। पर जिस तरीके से लगातार प्रकोप जो है वो बढ़ता हुआ नजर आ रहा है अब वक्फ बोर्ड का कि कभी हिंदुओं का गांव खाली करा दिया जाता है तो कभी केरल में चर्च की जमीन को अपना बता दिया जाता है। ऐसा लग रहा है कि वक्फ बोर्ड अब लगातार पहले नंबर पर भूमि धारक बनने की कोशिश कर रहा है और इसीलिए लगातार ये मामले जो हैं वो देश भर के कोनों से सामने आ रहे हैं। आपके लिए बता दें कि जहां एक तरफ भारतीय सेना को नोटिस भेजा गया है जिस पर लगातार जो है वो जनता की राय सोशल मीडिया के माध्यम से सामने आ रही है और लोग यही मांग कर रहे हैं कि जल्द से जल्द केंद्र सरकार के द्वारा लाया गया वक्फ बोर्ड जो अधिनियम है वो पास होना चाहिए, क्योंकि देश में ये तमाम चीजें और ये जो प्रकोप और जिस तरीके से लगातार दादागिरी जो है वो वक्फ बोर्ड की बढ़ती जा रही है, इस पर लगाम लगना काफी ज्यादा महत्वपूर्ण हो गया है। क्योंकि अब हर जगह पर ये दावे ठोके जा रहे हैं, कभी पूरे गांव को अपना कब्जा कर लिया जा रहा है तो वहीं दूसरी तरफ ऐसा ही मामला सामने आया था अभी कुछ दिन पहले केरल से। जी हाँ, जहां केरल में भूमि विवाद यानी कि रोमन कैथोलिक चर्च ने जो है वो अपना विरोध भी दर्ज किया था कि किस तरीके से यहाँ रह रहे 600 से ज्यादा परिवारों के साथ साथ जो यहाँ चर्च की भूमि थी उसे भी अपना बताया गया वक्फ बोर्ड के द्वारा, जिस पर लगातार जो है वो केरल के लोग लगातार धरना प्रदर्शन कर रहे हैं और इन लोगों को भी नोटिस दिया गया कि यहाँ पर जो जमीन है यानी कि 5 से ज्यादा जो एकड़ जमीन है यहाँ पर परिवारों ने हमारी जमीन पर जो है वो अतिक्रमण कर लिया है, पर ये तो वक्फ की जमीन है। और इसी पूरे मामले को लेकर अब लगातार जो है वो प्रदर्शन होता हुआ नजर आ रहा है वक्फ बोर्ड के खिलाफ और ये कहा जा रहा है कि किस तरीके से यहाँ पर सालों से रहते आ रहे लोगों की जमीनों को जो है वो हड़पने का काम किया जा रहा है सिर्फ और सिर्फ वक्फ बोर्ड के द्वारा जो नोटिस दिए गए हैं। इसका बहुत ज्यादा विरोध जो है वो केरल में देखा जा रहा है और इसी के साथ आपके लिए बता दें कि एक तरफ देश भर से इस तरीके की घटनाएं जो हैं वो सामने आ रही हैं तो वहीं दूसरी तरफ विपक्ष की जो पार्टियां हैं वो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की सरकार के द्वारा लाए गए बिल पर लगातार जो है वो राजनीति कर रही है, जिस पर अब एक और बयान भी सामने आया है और वो है जगदंबिका पाल। जो वक्फ बोर्ड का जो बिल लाया गया है और ये जो है वो जेपीसी में चल रहा है यानी कि ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी की बैठक में जो है वो इस बिल पर लगातार डिस्कशन हो रहा है और इसी जेपीसी के चीफ अब जगदंबिका पाल ने भी विपक्षी पार्टियों के ऊपर हमला बोला है। सुनिए क्या कह रहे हैं जगदंबिका पाल। इसके बावजूद मुझे आश्चर्य है कि जब सबको हम अपीयर करा रहे हैं तो तौकीर रजा जैसे मौलाना
आज देश में किस तरह का तनाव पैदा कर रहे हैं वक्फ को लेकर के कि वक्फ पास नहीं होने देंगे। 24 नवंबर को दिल्ली में घेराव करिए, अगर हमारे लोग सड़कों पे आ गए तो रूह कांप जाएगी। जिस तरह से जाकिर नायक इस कानून को नहीं पास करने देना चाहता, मलेशिया में बैठ करके उसकी कोशिश है कि QR कोड जारी कर रहा है, लोगों से कहता है कि इसके खिलाफ 50 लाख लोग अगर कर देंगे तो इस पे हमारे निशिकांत दुबे जी सदस्य हैं, उन्होंने चिट्ठी दी, हमने उसको होम मंत्रालय को भी लिखा है। लेकिन इस तरह से मुझे लगता है देश में जिस तरह से तुष्टीकरण की राजनीति हो रही, जिस तरीके से बांटने की कोशिश हो रही, अगर ऐसे धर्मगुरु को कानून व्यवस्था अपने हाथ में लेने की बजाय उनको हमारी कमेटी के सामने अपीयर होना चाहिए। कमेटी में तो सभी पार्टी के सदस्य हैं, कम से कम 7-8 तो अल्पसंख्यक सांसद हैं, चाहे ओवैसी हो, अब्दुल्ला हो, नदीमुल हक हो या हमारे मुहिबुल्लाह साहब हों, इमरान मसूद जी हों, ये सारे लोग हैं। तो जब अभी ये ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी के डिस्कशन के स्टेज पे चल रहा है तब धमकी देना, तब इस कानून को लेके, तो ऐसा नहीं है। वक्फ पे हम विचार कर रहे हैं और ये वक्फ का कानून पास होगा। आपने जैसा देखा भी गृह मंत्री अमित शाह जी ने भी कहा कि हम वक्फ बोर्ड के कानून को बना के रखेंगे। देखिए इसी तरह से आर्टिकल 370, 35A जब हटाने की बात हो रही थी तो उस समय भी इसी तरह का विरोध हो रहा था। आपने सुना कि जगदम्बिका पाल ने सीधे तौर पर कहा है कि विपक्षी पार्टियां कितनी भी राजनीति करें और रोटियां सेकने के लिए अधिनियम को लेकर किसी भी तरीके की बात करें, पर यह बिल जो है वो पास होकर रहेगा। आपके लिए बता दें कि लगातार ये मामले जो हैं वो बढ़ते जा रहे हैं, जिस पर अभी राय भी सामने आई थी केंद्रीय मंत्री शोभा कंदाडलाजे की, और उन्होंने जो है वो यानी कि केरल के कोच्चि के मुनम्बम क्षेत्र में, जिसका जिक्र मैंने पहले किया कि किस तरीके से 600 परिवारों को बेघर कर दिया गया और उनकी जमीन पर वक्फ बोर्ड ने अपना कब्जा बताया और उन लोगों को नोटिस भेज दिया गया। इस पर अब केंद्रीय मंत्री का भी बयान सामने आया है और उन्होंने कहा है कि वक्फ बोर्ड के दावों के जरिए गरीब किसानों और आम लोगों की जमीनों को हथियाने के प्रयास के पीछे शक्तिशाली भूमि माफिया का हाथ होने का आरोप जो है वो केंद्रीय मंत्री के द्वारा लगाया गया है। और कंदाडलाजे ने इस पूरे मामले को लेकर कहा है कि जमीनी जिहाद का करार दे दिया है और उन्होंने कहा है कि किस तरीके से माफिया किसानों की जमीन को वक्फ की संपत्तियों में बदलने का लगातार प्रयास कर रहे हैं। इसी के साथ उन्होंने जिक्र किया कि 1994 में जब वक्फ बोर्ड अधिनियम पारित हुआ था तब वक्फ बोर्ड के पास देश भर में करीब जो है वो 10,000 एकड़ भूमि थी, लेकिन आज वक्फ बोर्ड देश का तीसरा सबसे बड़ा भूस्वामी बन चुका है, जिसके पास 38 लाख एकड़ की भूमि है। और इसी के साथ केंद्रीय मंत्री ने यह सवाल उठाया है कि ये सारी भूमि जो है वो आखिरकार कहां से आई है वक्फ बोर्ड के पास। देखिए वक्फ बोर्ड को लेकर यह पहली बार सवाल नहीं उठाया गया है, जहां असदुद्दीन ओवैसी और तौकीर रजा जैसे लोग जो हैं वो लगातार जो है वो बयानबाजी कर रहे हैं। पर आपके लिए बता दें कि अधिनियम के समर्थन में अब काफी ज्यादा जनता सामने आ रही है और यहीं पर आप राय देखिए उन लोगों की जिन लोगों को केरल में नोटिस भेजा गया है। उन लोगों ने बताया है कि वो कितने सालों से यहाँ रह रहे हैं और किस तरीके से यानी कि जो उनका बयान सामने आया है अब वक्फ बोर्ड के नोटिस के बाद। सुनिए क्या कह रहे हैं केरल के ये लोग जिनको नोटिस भेजा गया है। പരമ്പരാഗതമായി കിട്ടിയ ഭൂമിയാണിത്. ഇതിനു മുന്നേ ഒരു ക്രിസ്ത്യൻസിനോടാണ് ഈ ഭൂമി വാങ്ങിയിട്ടുള്ളത്. ഇവരെ ഹസ്ബൻഡിന്റെ അച്ഛന്റെയാണ് ഈ ഭൂമി. അത് പറഞ്ഞാല് മിലിറ്ററിയില് സുബേദാറായി വിരമിച്ച ഒരു മനുഷ്യന്റെ ഭൂമിയാണിത്. അപ്പൊ സാധാരണക്കാരോട് ഇത്രയും നീതികേടായ പ്രവർത്തനം ചെയ്യുന്ന വഖഫ് ഭൂമി അത് വിട്ട് നിന്നുപോയല്ലോ മോനെ, നീതികരമായ പ്രവർത്തനം ചെയ്തതാണ്. കാരണം ഇത് ഏട്ടൻ എല്ലാവർക്കും സ്ഥലം രജിസ്റ്റർ ചെയ്ത് കൊടുത്തതിന് ശേഷം ഞങ്ങൾ 7 ആളുണ്ട്. 7 ആള് പറഞ്ഞാൽ എല്ലാവരും ദൂരെയാണ് താമസിക്കുന്നത്. അപ്പൊ അവര് പറഞ്ഞാല് ഏട്ടൻ ഈ സ്ഥലം വിൽക്കാൻ വേണ്ടി പോയപ്പോഴാണ് വക്കസിന്റെ ഒരു നോട്ടീസ് വന്നത്. എന്താ ചോദിച്ചാല് ഈ 19-ാം തീയതിക്കുള്ളിൽ കഴിഞ്ഞ 28/10/2024 നോട്ടീസ് ഞങ്ങൾക്ക് കിട്ടുന്നത്. അപ്പൊ ഇത് നോക്കുമ്പോ ഈ 16-ാം തീയതിക്കുള്ളിൽ വഖഫ് ബോർഡിലേക്ക് നമ്മുടെ എല്ലാ രേഖകളും കൊടുത്തിട്ട് ഇത് പ്രൂവ് ചെയ്തെങ്കിൽ മാത്രമേ നമുക്ക് ഇനി വീണ്ടും പ്രൂവ് ചെയ്ത് നമ്മുടെയാന്ന് ഉറപ്പ് വരുത്തിയെങ്കിൽ മാത്രമേ നമുക്ക് ഈ ഭൂമിയിൽ മറ്റു ഇടപാടുകളെല്ലാം നടക്കുള്ളൂ. ആ രീതിയിലാണ് പോകുന്നത്. കാരണം ഞങ്ങൾക്ക് ഈ ഭൂമി അല്ലാതെ വേറൊരു രക്ഷയില്ല. എന്റെ ഹസ്ബൻഡ് പറഞ്ഞ ഓട്ടോ ഓടുന്നതാണ്. ഓട്ടോ ഓടിയിട്ടും കൃഷി ചെയ്തിട്ടുമാണ് ഞങ്ങൾ ഇവിടെ കഴിയുന്നത്.
ഞങ്ങൾക്ക് ഇത് എന്ത് ചെയ്താലും വിട്ടുകൊടുക്കാൻ പറ്റില്ല. ഇനിയിപ്പോ അങ്ങനെ ഒരു നിയമം കൊണ്ട് അവർ വരികയാണെങ്കിൽ ഞങ്ങളെ കൊന്നിട്ടല്ലാതെ ഈ ഭൂമിയിലേക്ക് ഒരു തരി ഇങ്ങോട്ട് കടക്കാൻ ഞങ്ങൾ സമ്മതിക്കില്ല. ആ രീതിയിലാണ്. ഇവിടെയോ 5 വീട്ടുകാർക്ക് ഇപ്പൊ വന്നു. ബാക്കി ഞങ്ങളൊക്കെ ലിസ്റ്റിലുള്ള ആൾക്കാരാണ്. ഈ ചുറ്റുവട്ടത്തുള്ള എല്ലാ മനുഷ്യന്മാരും ഉണ്ട്. സമരമായിട്ട്. കാരണം ഇത് നീതി കിട്ടുന്നവരെ ഞങ്ങൾ പോരാടും. അതിപ്പോ പ്രധാനമന്ത്രിക്കാണെങ്കിലും ആർക്കാണെങ്കിലും കൊടുത്ത് ഈ നിയമം മാറ്റി എഴുതുന്നവരാണ്. കാരണം നമ്മൾ ജനിച്ച വീടും നാടും വിട്ടിട്ട് ദൂരെ ഒരു ദേശത്തേക്ക് പോകാനോ, ദൂരെ ഒരു ദേശത്തേക്ക് പറഞ്ഞാൽ പോണെങ്കിൽ തന്നെ നമ്മളെ കയ്യിൽ പൈസയോ വരുമാനോ എന്തെങ്കിലും കാരണങ്ങൾ വേണം. ഒരു കാര്യമില്ലാതെ നമ്മൾ എങ്ങോട്ട് പോകാനാണ്? കാരണം പരമ്പരാഗതമായി കിട്ടിയ സ്വത്താണത്. ഞങ്ങൾക്ക് ഇത് കാരണം എന്റെ മക്കൾ പറഞ്ഞാലും 3 പഠിക്കുന്ന ആൾക്കാരാണ്. കാരണം അവരെ പഠിപ്പിക്കണമെങ്കിലോ അതേമാതിരി ഇതിൽ വീട് വെക്കണം എന്ന് വിചാരിച്ചു. ഇനിയിപ്പോ ലോണിന് പോലും പോയി കഴിഞ്ഞാൽ ഒന്നും ചെയ്യാൻ പറ്റാത്ത അവസ്ഥയാണ്. ഒരു ആശങ്ക, ഞങ്ങൾ ലോണൊക്കെ എടുത്ത് വീട് എടുത്തതാണ്. പകുതിയായിട്ടേ ഉള്ളൂ, ഇനിയും എടുക്കാനുണ്ട്. ഇനിയിപ്പം ബാങ്കിൽ നിന്നും കാശ് കിട്ടുമോ എന്ന് ഒരു പേടിയുണ്ട്. ഇപ്പൊ ഇവിടെ താമസിക്കുന്നത് 10-15 കൊല്ലായി. അതിന് 25 വർഷമായി ഞങ്ങൾ ഈ സ്ഥലം വാങ്ങിച്ചിട്ട്. ഞങ്ങൾ 10-25 കൊല്ലമായി ഇവിടെ നിൽക്കുന്നു. നമ്മളടുത്ത് എല്ലാ രേഖകളും ഉണ്ട് ഇവിടെ നിൽക്കുന്നത്. ഞങ്ങൾ ഇതേപോലെ ഇരിക്കുന്ന വയൽ മേടിച്ച് മണ്ണടിച്ച് ഇതേപോലെ ആക്കിയിട്ട് വീടെടുത്തു ഇവിടെ കൂടിയതാ. പക്ഷെ നോട്ടീസിലുള്ളത് കയ്യേറിയതെന്നാണ്. ഞങ്ങൾ കയ്യേറിയിട്ടൊന്നുമില്ല. അപ്പൊ ഇനിയും നമുക്ക് ഇവിടെ തന്നെ നിൽക്കണമെന്നാണ്. നമുക്ക് ഇവിടുന്ന് പോകാനും വരാനും ഒന്നും കഴിയൂല. ഇവിടെ ഉള്ള എന്റെ ഭർത്താവിന്റെ പേരിലാണ് വീടൊക്കെ ഉള്ളത്. അവര് മരിച്ചുപോയി. പക്ഷെ ഇവിടെ വന്നത് എന്റെ മോന്റെ പേരിലാണ് നോട്ടീസ് വന്നത്. ഓന്റെ സ്ഥലവും വീടൊന്നും ഓന്റെ പേരിൽ ഇവിടെ ഒന്നുമില്ല. അങ്ങനെയാണ് ഉള്ളത്. അത്ര കാര്യങ്ങളാണ് എനിക്ക് പറയാനുള്ളൂ. എനിക്ക് ഇവിടെ ഇനി എവിടെയും പോകാനൊന്നും പറ്റൂല. നമുക്കിനി പല കാര്യങ്ങളൊക്കെ ഉണ്ടാവുമല്ലോ. ഒരു ബാങ്കിൽ പോണ ലോൺ എടുക്കാനൊക്കെ ഉണ്ടാവുമല്ലോ. ഇവരിങ്ങനെ നോട്ടീസൊക്കെ അയച്ചാൽ നമുക്ക് അതൊന്നും നടക്കൂലല്ലോ. അതാണ് നമുക്ക് നമ്മളതായിട്ട് കിട്ടണം. നമ്മളെ ഒരു 10-30 വർഷമായിട്ടാണ് ഈ സ്ഥലം ഇങ്ങനെ നമ്മൾ മേടിച്ചിരിക്കുന്നത്. അപ്പൊ മേടിച്ചിട്ട് ഇപ്പൊ പെട്ടെന്നൊരു സുപ്രഭാതത്തിൽ നമ്മൾ വാങ്ങിച്ച് കഷ്ടപ്പെട്ട് വീടെല്ലാം കെട്ടി എന്താ പറയാ എസ്റ്റേറ്റിൽ പണിയായിരുന്നു. അപ്പൊ അത് സർവീസ് എല്ലാം തന്ന ശേഷം അതിന്റെ പൈസ മുഴുവനും വീടിനായിട്ട് ചെയ്തു. അപ്പൊ നമുക്കൊരു 15 സെന്റ് സ്ഥലമേ ഉള്ളൂ. ഇപ്പൊ പെട്ടെന്നൊരു ഇവരിങ്ങനെ വന്നിട്ട് വീട് ഒഴിയണം, അല്ലെങ്കിൽ പ്രശ്നം ഉണ്ടായി കഴിഞ്ഞാൽ നമുക്ക് വലിയ ബുദ്ധിമുട്ടും കാര്യമൊക്കെ ഉണ്ട്. അതുകൊണ്ട് അടിയന്തരമായിട്ട് നമ്മുടെ എല്ലാ ആൾക്കാരും, മുഖ്യമന്ത്രി ആയാലും പ്രധാനമന്ത്രി ആയാലും എല്ലാവരും ഇടപെട്ട് ഈ കാര്യങ്ങൾ പരിഹരിക്കണം എന്നാണ് നമ്മുടെ ഒരു ഇത്. പിന്നെന്ന് പറയാന്ന് വെച്ചാല് ഇവര് ഇതുവരെയായിട്ട് ഒരു ഇതുമില്ല. അടുത്തൊരാള് ഈ ഭൂമി വിൽക്കണമെന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ടാണ് ഈ കാര്യത്തിൽ അവർ മുന്നോട്ട് വന്നിരിക്കുന്നത്. പക്ഷെ ഇത്രയും കാലം ഇതിനെപ്പറ്റി പറയാനോ അല്ലെങ്കിൽ ഇതിനെപ്പറ്റി ചോദിക്കാൻ ആരും ഉണ്ടായിട്ടില്ല. നമ്മൾ തൊട്ടാറ് രവി എന്ന് പറയാം, അയാൾക്ക് നോട്ടീസ് കിട്ടിയിട്ടുണ്ട്. അപ്പൊ അയാള് ഇത് വിൽക്കാൻ വേണ്ടി ആളെ ആരും ഏർപ്പാടാക്കിയിട്ടുണ്ടായിരുന്നു. അതിനുശേഷമാണ് ഈ കാര്യങ്ങളൊക്കെ വന്നത്. പിന്നെ അവരുടെ ആഭ്യന്തര എന്തൊക്കെ പ്രശ്നങ്ങളുണ്ട്, എന്നൊക്കെയാണ് തോന്നുന്നുണ്ട്. അത് എന്താ നമുക്കറിയില്ല. പക്ഷെ ഏതായാലും നമ്മൾ ഈ ഭൂമി വിട്ടുകൊടുക്കാൻ തയ്യാറില്ല. അതാണ് നമുക്ക് പറയാനുള്ളത്. ഇനി എന്ത് വില കൊടുത്താലും നമ്മൾ ഈ ഭൂമി ഏറ്റെടുക്കും. ഇപ്പൊ ആരും ഏറ്റെടുത്തിട്ടില്ലെങ്കിലും ഇപ്പൊ ഞാനൊരു എനിക്കറിയാം BJPന്റെ സംഘടനയിലുള്ള ആളാണ്. അവര് നമ്മളെ വെച്ച് അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ സംഘടന വെച്ചിട്ട് നമ്മൾ വിട്ടുകൊടുക്കുന്ന ഒരു തയ്യാറില്ല, നമ്മൾ വിട്ടുകൊടുക്കുന്നുമില്ല. അത്രയാണ് എനിക്ക് പറയാനുള്ളത്. എന്റെ പേര് നാരായണനാണ്. आपने देखा कि लोगों ने सीधे तौर पर बताया है कि वो कितने सालों से यहाँ पर रह रहे हैं और अचानक से वक्फ बोर्ड ने जो है वो किस तरीके से उनको नोटिस भेजकर जमीन खाली करने की बात कही है। पर जनता जो है वो काफी ज्यादा गुस्से में है, जिसके खिलाफ लगातार केरल राज्य में जो है वो लगातार जो यानी कि प्रदर्शन जो है वो देखा जा रहा है। और इसी पूरे मामले पर अब आपकी भी जो राय हो, आप भी हमें कमेंट कर जरूर बताइए। धन्यवाद।